नियोजन समितीची बैठक आता संपलेली आहे आणि प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडाव्यात। जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीमध्ये अजित पवार यांनी सूचना केलेल्या आहेत। जिल्हा पातळीवरील नागरी समस्या सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांना सूचना त्यांनी केलेल्या आहेत। अजित पवार बीडमध्ये आहेत आणि जिल्हा नियोजन समितीची ही बैठक संपली। अधिक माहिती देतात माझे सहकारी प्रदीप कापसे आपल्याला। प्रदीप, सुमित, अगदी बरोबर आहे। 2 तास ही बैठक जी आहे ती जिल्हा नियोजन समितीची बैठक चालली। या बैठकीमध्ये अजित पवारांनी जिल्ह्यातल्या सगळ्याच विभागांचा आढावा जो आहे तो अधिकाऱ्यांकडून घेतला। बीड जिल्ह्यामधले जे प्रस्तावित प्रकल्प आहेत किंवा भविष्यामध्ये जे कामं बीड जिल्ह्यामध्ये करायची आहेत त्याचा आढावा जो आहे तो अजित पवारांकडून घेण्यात आला आणि संबंधित विभागाला अजित पवारांनी सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक विभागानं आपलं काम जे आहे ते नेटानं करावं, कामामध्ये कोणतीही चूक न किंवा कसूर न करता आपापल्या विभागाची जबाबदारी जी आहे ती पार पाडावी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यामधली सुरक्षा असेल, त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था असेल, या संदर्भातला सुद्धा आढावा जो आहे तो अजित पवारांकडून घेण्यात आला। वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या समस्या ज्या आहेत त्या पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्याकडे मांडल्या। मात्र प्रत्येक विभागाला सूचना देत अजित पवारांनी सूचना दिलेल्या आहेत की बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक विभागानं आपापलं काम जे आहे ते चोख पद्धतीनं करावं। विशेष म्हणजे सुरेश धसांनी त्यांच्या संदर्भातली तक्रार जी आहे ती सुद्धा अजित पवारांकडे दिलेली आहे। मात्र अजित पवारांनी विभागांना सूचना देताना जिल्ह्यामध्ये जी कामं करायची आहेत, लोकोपयोगी कामं असतील, त्याचबरोबर विकासाची कामं, प्रकल्पाची जी कामं आहेत त्या संदर्भातली खरं तर अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन उपाययोजना ज्या आहेत ते जिल्ह्यामध्ये कराव्या आणि प्रत्येक विभागानं आपापली जबाबदारी पार पडत भविष्यामध्ये जी कामं करायची आहेत त्या संदर्भातलं नियोजन आणि सूचना ज्या आहेत त्या अजित पवारांकडून देण्यात आला। जवळपास 2 तास ही जिल्हा नियोजन समितीची बैठक जी आहे ती पार पडली। खरं तर सकाळपासूनच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीची चर्चा जी आहे ते संपूर्णपणे होताना पाहायला मिळाली। मात्र आज अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सूचना देत प्रत्येक विभागाचा आढावा घेत बीड जिल्ह्यामधली संपूर्ण परिस्थिती जी आहे ती समजून घेतली आणि त्याचबरोबर प्रत्येक विभागाला सूचना देत बीड जिल्ह्यामधल्या प्रत्येक विभागानं आपापलं काम जे आहे ते नेटानं करावं अशा सूचना सुद्धा दिलेल्या पाहायला मिळत आहेत। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर बीड जिल्हा नियोजन समिती बैठक आता संपली आणि प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या नेटानं पार पाडाव्यात। जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीमध्ये अजित पवार यांनी सूचना केलेल्या आहेत। जिल्हा पातळीवरील नागरी समस्या आणि सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांना त्यांनी या सूचना केलेल्या आहेत। दत्ता कनवटे माझे सहकारी देखील आपल्यासोबत थेट जोडले गेले। दत्ता, नियोजन समितीची बैठक संपलेली आहे, मात्र या बैठकीमध्ये अधिक काय अपडेट्स आहेत, काय घडलेलं आहे नेमकं? नक्कीच अत्यंत महत्त्वाची असलेली संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं ज्या एका जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीकडे लक्ष लागलं होतं ती बैठक जी आहे ती संपलेली आहे। अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक या ठिकाणी सुरू होती, ती बैठक नुकतीच संपलेली आहे आणि आता हे सगळे नेते जे आहेत ते बाहेर येणार आहेत। मात्र ही जी बैठक आहे ती वेगवेगळ्या अर्थाने महत्त्वाची ठरलेली आहे, ज्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती पाठीमागच्या डेप्युटेशनमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे किंवा बोगस बिलं उचलल्याचा आरोप जो आहे तो सुरेश धस यांनी केला होता। त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी पेनड्राईव्ह सुद्धा दिलेला आहे। दुसरीकडे ही बैठक अत्यंत वादळी ठरेल असं या ठिकाणचं चित्र होतं। मात्र बैठकीतून जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार ही बैठक जी आहे ती शांततेत पार पडलेली आहे। मात्र यामध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचा वादाचे किनार सुद्धा ह्या बैठकीला होते, कारण सुरेश धस यांनी अजित पवार यांच्या विरोधातल्या पुराव्यांचा एक पेनड्राईव्ह जो आहे तो अजित पवारांकडे सुपूर्द केलेला आहे। त्या पेनड्राईव्हमध्ये असलेल्या पुराव्यांच्या आधारे अजित पवार आता धनंजय मुंडेंवरती काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र इतरही सगळे जे लोकप्रतिनिधी होते त्या ठिकाणी उपस्थित होते, ज्यामध्ये पंकजा मुंडे असतील, बजरंग सोनवणे असतील, संदीप क्षीरसागर असतील, सुरेश धस असतील, यांनी सुद्धा आपापले मुद्दे जे आहेत या बैठकीमध्ये मांडलेले आहेत। आतापर्यंत जी काही डीपीडीसीच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती त्या कामांची प्रगती कशी आहे याचा आढावा जो आहे तो सुरुवातीला अजित पवार यांनी घेतला होता आणि त्यानंतर भविष्यामध्ये कुठल्या कुठल्या कामांसाठी निधी द्यायचा आहे त्या संदर्भातलं नियोजन सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ही बैठक बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती। महत्त्वाची बैठक होती। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी दत्ता।